घरी सुनबाई सानिकावर दररोज घरातून वस्तू चोरण्याचा आरोप होत होता. तिचा नवरा गौरव बाहेरून जे काही सामान पाठवत असे ते दुसऱ्या दिवशी गायब होत होते. गौरवने त्याच्या पत्नीला विचारले तेव्हा सानिकाने स्पष्टपणे सांगितले की ते सर्व खोटे आहे. गौरव खूप अस्वस्थ होता, म्हणून त्याने घरात गुप्तपणे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. एका रात्री तो परदेशात होता. त्याच्या मोबाईल फोनवर लाईव्ह फुटेज पाहत असताना त्याला धक्काच बसला. घराच्या अंगणात पसरलेली खोल शांतता, आज आणखी खूप मोठी भांडण होणार आहे याची त्याला काळजी वाटत होती. आणि यावेळी सानिकावर लक्ष होते, जी गेल्या 2 वर्षांपासून या घरात तिच्या प्रतिष्ठेसाठी आणि शांतीसाठी लढत होती. सूर्य अजून मावळला नव्हता, पण घरातील वातावरण दुःख आणि भीतीने भरलेले होते. तेवढ्यात तिच्या सासूचा तीक्ष्ण आवाज घुमला, जो थेट सानिकाच्या हृदयाला भिडला. ती त्यावेळी स्वयंपाकघरात भांडी घासत होती. आरोप तोच जुना होता, पण यावेळी प्रकरण अधिक गंभीर होते. कारण यावेळी गौरवने त्याच्या आईच्या उपचारासाठी आणि घरातील किराणा सामानासाठी 50,000 रुपये पाठवले होते. ते पैसे गायब झाले होते. तिच्या सासूबाईंनी दावा केला की तिने सकाळी कपाटाच्या खालच्या ड्रॉवरमध्ये पैसे ठेवले होते, पण आता तिथे काहीही नव्हते. हा गोंधळ ऐकून तिचे सासरे बाहेर आले आणि त्यांच्या डोळ्यातील संशयास्पद भावनेने सानिकाचा दम भरू लागला. तिला माहीत होते की आता कोणीही तिच्यावर विश्वास ठेवणार नाही, कारण गेल्या 6 महिन्यांपासून कधी 1500 रुपये, कधी सोन्याच्या बांगड्या गायब होत होत्या. आज ते मर्यादेपलीकडे होते. संपूर्ण रक्कम गायब होती. तिच्या सासूने सानिकाच्या हात पकडून बाहेर धराधरा ओढत आणले. तिला चक्कर येऊ लागली होती. तिचा चेहरा भीतीने फिक्कट पडला होता आणि ती वारंवार शपथ घेत होती की तिला पैसे कुठे गेले हे माहीत नाही. कोणीही तिचे ऐकले नाही. जणू काही आवाजाने लहानातला आवाजही दाबून टाकला. सासूचे शब्द कटू होते. ती म्हणत होती, तू येण्यापूर्वी घरातील एकही वस्तू गायब झाली नव्हती. ही सगळी तुझी चूक आहे. तू तुझ्या गरीब आईवडिलांना खायला घालण्यासाठी आमच्या घरात वाळवीसारखे खात आहेस. सानिकाच्या डोळ्यात अश्रू आले, पण ती काहीच बोलू शकली नाही. तिची नजर समोरच्या बंद खोलीच्या दाराकडे गेली, जिथे एक खोल शांतता होती. तिला माहीत होतं की त्या दारामागे कोण आहे आणि तो बाहेर का येत नाहीये, पण ते इतकं गुपित होतं की जर तिने ते सांगितलं तर संपूर्ण घराचा पाया हादरला असता आणि तिचे वृद्ध आई वडील कदाचित त्याच क्षणी धक्क्याने मरण पावले असते. म्हणून ती गप्प राहिली आणि ही शांतता तिला खात होती. दरम्यान समुद्राच्या पलीकडे गौरव कामावरून थकून त्याच्या खोलीत परतला, पण घरून आलेल्या फोनने तो अस्वस्थ झाला. फोनवर त्याच्या आईचे नाव पाहून त्याला एक धक्का बसला आणि त्याने फोन उचलताच त्याला जी भीती वाटत होती ते घडले. त्याच्या आईचा रडण्याचा आवाज आणि त्याच्या वडिलांची कठोर आवाजातली तक्रार यामुळे तो हैराण झाला. तो कष्ट करून पैसे पाठवत असे आणि परिस्थिती अशी होती की कुटुंबाला मूलभूत गरजांसाठी उपाशी राहावे लागत होते. गौरवचे मन सुन्न झाले होते. तो त्याची पत्नी सानिकावर प्रेम करत असे आणि आतापर्यंत त्याला वाटत होते की कदाचित आई वडील म्हातारपणी गोष्टी विसरतात किंवा सानिका खरे बोलत असेल. आजच्या घटनेने त्याचा आत्मविश्वास सोडून गेला होता, कारण एवढी मोठी रक्कम सहजासहजी गायब होऊ शकत नव्हती आणि सानिकाशिवाय घराबाहेरचे कोणीही आले नाही. गौरवने त्याचा फोन बंद केला आणि डोके धरून बसला. काही महिने त्याच्या मनात भरलेली शंका आता तणावात बदलू लागली आणि त्याच्या मनात वेगवेगळे विचार येऊ लागले. सानिका खरोखरच तिच्या आई वडिलांना पैसे पाठवत होती का? की तिच्या आयुष्यात कोणीतरी दुसऱ्या व्यक्तीचा प्रवेश झाला होता, ज्याच्या गरजा पूर्ण होत होत्या? तिने आपले वचन पूर्ण करण्यासाठी हे सर्व करावे या विचाराने गौरवच्या मनात आग पसरली. गौरवला त्याचा भूतकाळ आठवू लागला, जेव्हा सानिका त्याच्या घरी वधू म्हणून आली होती. त्या क्षणी तिच्या चेहऱ्यावरील निरागसता गौरवला मोहून टाकत होती, पण वेळ आणि परिस्थितीने त्या निरागसतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. परदेशातील एकटेपणा माणसाला मानसिकदृष्ट्या कमकुवत करतो आणि जेव्हा घरातून दररोज भांडणे आणि मारामारीच्या बातम्या येऊ लागतात, तेव्हा कामात मन लागत नाही.
गौरवलाही त्याच परिस्थितीतून जावे लागत होते. त्याने ठरवले की तो आता अंधारात राहणार नाही आणि फक्त फोनवरील वादविवादाने प्रकरणे सोडवणार नाही. तिथे बसून त्याने एक कठोर पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. हे कदाचित नातेसंबंधांच्या पावित्र्याच्या विरुद्ध असेल, परंतु परिस्थितीने त्याला भाग पाडले होते. त्याने त्याच्या गावी असलेल्या एका जुन्या आणि विश्वासू मित्राला बोलावले, जो सीसीटीव्हीचे काम करत होता. त्याने त्याच्या मित्राला कठोरपणे समजावून सांगितले की ही बाब कुटुंबाची जबाबदारी आहे. हा आदराचा विषय होता, म्हणून कोणालाही त्याबद्दल माहिती नसावी. योजना अशी होती की तो मित्र विजेच्या वायरिंग दुरुस्त करण्याच्या बहाण्याने घरी येईल आणि त्या दरम्यान तो लाउंज आणि मुख्य खोलीत एक छुपा कॅमेरा बसवेल, जो अदृश्य राहील आणि रेकॉर्डिंग थेट गौरवच्या मोबाईलवर जाईल. गौरवचे हृदय एखाद्या गुन्हेगारासारखे धडधडत होते, कारण तो स्वतःच्या घराची हेरगिरी करणारा होता आणि स्वतःच्या पत्नीवर लक्ष ठेवणार होता. त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. त्याला सत्य जाणून घ्यायचे होते, मग ते कितीही कठोर असले तरी. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सूर्य उगवला तेव्हा घरातील वातावरण तसेच होते. तिची सासू सानिकाशी बोलत नव्हती आणि सानिका दोषी होती. ती घरकामात व्यस्त होऊन डोके टेकून बसली होती, स्वतःचा बचाव करण्याचा आणि खरा चोर कोण आहे हे उघड करण्यासाठी मोठ्याने ओरडण्याचा विचार तिच्या मनात सतत येत होता. पण नंतर तिला तिचे नणंद आणि दिराचे चेहरे आठवत होते. तिच्या जाण्याच्या वेळी तिच्या पतीने तिला दिलेल्या आदराचे वचनही तिला आठवले. ती एका विचित्र वळणावर उभी होती. एका बाजूला तिचा स्वतःचा स्वाभिमान होता आणि दुसऱ्या बाजूला तिचे कुटुंब तुटण्याची भीती होती. गौरवचा मित्र घरी आला तेव्हा तिच्या सासूने त्याच्याकडे संशयाने पाहिले, पण वायरिंगच्या समस्येबद्दल कारण ऐकल्यानंतर तिने त्याला आत जाऊ दिले. सानिका स्वयंपाकघरात होती आणि तिची सासू तिच्या खोलीत प्रार्थना करत होती. ही संधी साधून त्या मित्राने हुशारीने भिंतीवर एक छोटेसे उपकरण बसवले. त्याने ते घड्याळाच्या मागे आणि कपाटाच्या बाजूला असलेल्या एका सुंदर फ्रेममध्ये लपवले. त्याला खूप घाम फुटला होता. त्याला काळजी होती की सानिका किंवा तिची सासू ते पाहू शकेल, कारण जर तो पकडला गेला तर गौरवचा संपूर्ण प्लॅन उद्ध्वस्त होईल. पण सुदैवाने काम इतके स्वच्छतेने केले गेले की कोणालाही शंका आली नाही. गौरवचा मित्र त्याचे काम संपवून निघून गेला आणि गौरवला सर्व काही तयार असल्याचे सांगितले. गौरव बाहेर बसून त्याच्या मोबाईल फोनवर घराचे लाईव्ह फोटो पाहत होता, जिथे सर्व काही परिपूर्ण स्थितीत होते. सगळं काही सामान्य वाटत होतं. लोक येत जात होते, दुपारचे जेवण वाढले जात होते. त्याला दिसले की सानिकाने काहीही खाल्ले नव्हते. ती फक्त सर्वांना जेवण वाढून एका कोपऱ्यात शांतपणे बसली. गौरवला थोडा वेळ वाटले की तो चूक करत आहे आणि त्याची बायको भुकेने आणि तहानेने व्याकुळ होती. पण रिकाम्या कपाटाच्या विचाराने तो पुन्हा कठोर झाला. संध्याकाळपर्यंत घरातील काम कमी झाले. सासूने बडबड दार जोरात बंद केले आणि ती तिच्या खोलीत गेली. सासरे हुक्का ओढून झोपायला गेले. आता त्याला केबिनमध्ये फक्त रिकामा व्हरांडा आणि या सर्व संघर्षाचे मूळ असलेले कपाट दिसत होते. गौरव फक्त रात्रीच्या अंधाराची वाट पाहत होता, जेव्हा सर्वजण झोपी जातील, कारण चोरी नेहमीच रात्रीच्या शांततेत होते आणि चोर नेहमीच तिथे असतो, घरातील सर्व गुपिते जाणणारा कोणीतरी. गौरवचे हृदय भीती आणि आशेच्या मिश्रणाने भरलेले होते. त्याला भीती वाटत होती की त्याची पत्नी खरोखरच दोषी असेल आणि त्याला असेही वाटले की कदाचित सर्व काही फक्त एक गैरसमज असेल. पण त्याला कल्पनाही नव्हती की त्याच्या डोळ्यासमोर उलगडणारे सत्य तिच्या कल्पनेपेक्षाही भयानक असेल. दिवस गेला आणि संध्याकाळ होऊ लागली. घरातील दिवे बंद झाले आणि सर्वत्र शांतता पसरली. सानिका तिच्या खोलीत गेली आणि बाकीचे सर्वजण झोपी गेले. गौरवचे डोळे उघडले. डोळे मिचकावण्याचीही भीती वाटत होती. कदाचित एखादा महत्वाचा क्षण चुकेल. त्याच्या खोलीत घड्याळाची टिकटिक हातोड्यासारखी वाटत होती. तो पुन्हा पुन्हा फेकत आणि कोळत होता. कधी कधी त्याला वाटायचे की जर सानिका चोर निघाली तर तो तिला घटस्फोट देईल. मग तो विचार करतो, नाही, तो तिला समजावून सांगेल. पण जर चोर दुसरा कोणी असेल तर? हा प्रश्न त्याच्या मनात येत राहतो.
मग तो स्वतःला पटवून देतो की घरात दुसरे कोणी नाही. या शांततेत जग झोपलेले असताना एका पतीने आपल्या पत्नीच्या निष्ठेची परीक्षा घेतली आणि एका सुनेला तिचे निर्दोषत्व सिद्ध करण्यास भाग पाडले गेले. रात्र जड होती, इतकी जड की गौरवला त्याचे वजन त्याच्या छातीवर जाणवत होते. खेळ सुरू झाला होता आणि खेळाडू त्याच्या हालचाली करण्यास सज्ज होते. गौरवची नजर त्याच्या मोबाईल स्क्रीनवर होती, जिथे अंधार होता आणि कॅमेऱ्याच्या मंद प्रकाशामुळे सर्व काही भयानक दिसत होते. मग त्याला एक मंद सावली दिसल्याचे जाणवले. वारा नव्हता, तर अंधारातही कोणीतरी त्यांची उपस्थिती जाणवत होते. गौरवचा श्वास थांबला. त्याने त्याचा मोबाईल फोन डोळ्याजवळ धरला. त्याच्या हृदयाचे ठोके त्याच्या कानात घुमत होते. ती सानिका होती की आणखी कोणी पडद्यामागे लपलेली? खरे सत्य अजून उलगडले नव्हते. गौरवच्या प्रत्येक नसानसात हा सस्पेन्स घुमत होता. शेवटी त्या घराचा विश्वासू कोण होता? की सर्वांना तो काहीतरी बिघडत होता का? त्याला काहीच कळत नव्हते. पुढच्या काही क्षणात आयुष्यातील सर्वात मोठा धक्का त्याची वाट पाहत आहे. आणि सानिका आतापर्यंत तिच्या अश्रूंमध्ये जे गुपित लपवत होती ते आता बॉम्बसारखे बाहेर येणार आहे. रात्रीचा प्रहर होता आणि आजूबाजूला एक विचित्र शांतता आणि भीती होती. जणू काही एखाद्या मोठ्या वादळापूर्वी साता समुद्राच्या पलीकडे असलेल्या गौरवची झोप उडाली होती आणि त्याचे हृदय इतके ताणले होते की तो शांत बसू शकत नव्हता. त्याने मोबाईल हातात धरला होता, ज्याच्या स्क्रीनवर त्याच्या स्वतःच्या घराचे आतील दृश्य दिसत होते. त्यावेळी त्याला जगातील सर्वात भयानक आरसा दिसू शकत होता. त्याचे हृदय धडधडत होते, कारण ज्या व्यक्तीला तो त्याच्या आयुष्यातील आराम मानत होता तो आता त्याच्या संशयाच्या भोवऱ्यात होता. त्याने आपल्या घराचे रक्षण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते. एक छुपी पाळत ठेवणारी यंत्रणा बसवण्यात आली होती आणि आज ती सत्य उघड करणार होती. स्क्रीनवर एक अंधारी खोली दिसत होती, जिथे रात्रीच्या अंधाराने सर्व काही झाकून टाकले होते. पण गौरवची नजर गेल्या अनेक महिन्यांपासून भांडणांचे ठिकाण असलेल्या कपाटावर होती. याचे कारण त्याचे दुर्दैव होते. कधी कधी त्याच कपाटातून दागिने गायब व्हायचे, तर कधी कधी तो त्याच्या वृद्ध पालकांना आणि पत्नीला त्यांच्या गरजांसाठी पाठवलेले पैसे. प्रत्येक वेळी सानिकाला दोष दिला जायचा आणि प्रत्येक वेळी ती अश्रूंनी शपथ घेत असे की तिने काहीही केले नाही. पण आता गौरवचा विश्वास डळमळीत झाला होता, म्हणून त्याला आज जागे राहायचे होते आणि स्वतःच्या डोळ्यांनी सत्य पाहायचे होते. खोलीत एक मंद प्रकाश होता. बाहेर रस्त्यावर जळणाऱ्या बल्बमधून, खिडकीच्या कड्यांमधून प्रकाश आत येत होता, ज्यामुळे जमिनीवर विचित्र सावल्या पडत होत्या. सानिका पलंगावर तिच्या बाजूला पडली होती. कदाचित झोपली असेल किंवा कदाचित रोजच्या टोमण्यांनी तिची झोप हिरावून घेतली असेल. गौरव तिथे दगडासारखा बसला होता. तेवढ्यात अचानक स्क्रीनच्या एका कोपऱ्यात हालचाल झाली आणि त्याचा श्वास घशात अडकला. त्याने काळजीपूर्वक पाहिले की अंगणात जाणारा छोटा दरवाजा, जो दररोज रात्री बंद राहायचा, आज हळूहळू उघडत होता. दरवाजाचा हँडल कोणताही आवाज न करता उघडला. जणू काही येणारी व्यक्ती या कामात तज्ज्ञ आहे किंवा तयारीने आली आहे. एका माणसाची सावली खोलीत शिरली. त्याचा चेहरा अंधारात लपला होता आणि त्याच्या डोक्याभोवती काहीतरी गुंडाळले होते, ज्यामुळे त्याला ओळखणे कठीण झाले होते. गौरवचे रक्त खवळले. तो विचार करत होता की हा अनोळखी माणूस कोण आहे, जो त्याच्या अनुपस्थितीत त्याच्या बेडरूम मध्ये आला होता. तो चोर आहे की आणखी काही? तेवढ्यात त्याच्या मनात संशयाची लाट उसळली. तो विचार करत होता की त्याच्या आईने जे सांगितले ते खरे आहे का? त्याच्या सुनेचे अवैध संबंध आहेत का? गौरवची मोबाईल फोनवरील पकड इतकी घट्ट झाली की त्याला तो तुटून पडेल असे वाटले. मांजरीसारखा चालत ती सावली सरळ त्या कपाटाकडे गेली, जिथे सर्व मौल्यवान वस्तू ठेवल्या होत्या. त्याच्या हालचालींमध्ये एक विचित्र द्रुतपणा, भीती आणि घबराट होती. तो वारंवार सानिकाकडे मागे वळून पाहत होता, पण सानिका आतापर्यंत बेडवर शांतपणे पडून होती. सावलीने कपाटाच्या कुलपाला स्पर्श करताच बेड अचानक हलला. गौरवचा श्वास थांबला. पुढे काय होईल असा विचार करत होता. त्याला वाटले की सानिका नक्कीच ओरडेल.
आवाज करेल आणि घरातल्या सर्वांना जागे करेल. सर्व लोक जातील. पण गौरवने पुढेचे दृश्य पाहिले त्यामुळे त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. सानिका बेडवरून उठली, पण तिने आवाज केला नाही. तिने ओरडली नाही किंवा कोणालाही हाक मारली नाही. उलट ती शांतपणे उठली आणि थेट सावलीकडे गेली. ती तिथे जाऊन उभी राहिली. गौरवचे मन रिकामे झाले. काय चालले होते? चोर आणि घराची मालकीण समोरासमोर उभे होते आणि तिथे कोणताही वाद सुरू नव्हता. मंद प्रकाशात गौरवला सानिकाच्या पायावर एक सावली झुकलेली दिसली. जणू तो तिला विनवणी करत असल्यासारखे वाटत होते. सानिकाने त्याला थांबवले नाही किंवा बाहेर काढले नाही. उलट तिने स्वतः कपाट उघडले, काही वस्तू काढल्या आणि त्याला दिल्या. गौरवचे सर्वात वाईट भीती खरी ठरताच त्याचे डोळे पाणवले. ज्या स्त्रीला तो त्याची शुद्ध आणि पवित्र पत्नी मानत होता ती आता कुटुंबाची संपत्ती उधळून लावत होती. गौरवला वाटू लागले की कदाचित हे काही जुने नाते आहे जे ती अजूनही टिकवून ठेवत आहे. त्याचे हृदय इतके दुखत होते की तो सानिकासाठी ओरडत होता. त्याला हाक मारायची होती, पण तो असह्य होता. हजारो मैल दूर तो फक्त पाहण्याइतकेच करू शकत होता. साया पटकन सर्व सामान घेऊन खिडकीकडे गेला. निघताना त्याने पुन्हा एकदा सानिकाकडे पाहिले आणि हात हलवला, जणू काही आभार मानण्यासाठी किंवा माफी मागण्यासाठी. ती खिडकीतून उडी मारून गायब होईपर्यंत दगडासारखी तिथेच उभी राहिली. खोलीत पुन्हा एक भयानक शांतता पसरली. पण गौरवचे हृदय आधीच धडधडत होते. त्याला त्याच्या आईचे शब्द आठवले, एक स्त्री तुमचे घर उद्ध्वस्त करेल. त्याने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले होते की चोर बाहेरचा माणूस नव्हता, तर त्याची पत्नी होती जी त्याला मदत करत होती. तरीही तो सावली कोण होती या प्रश्नाने तो गोंधळला होता, कारण कॅमेरा अँगलने त्याचा चेहरा स्पष्टपणे झाकला होता. सानिकाच्या शांत स्वभावावरून हे स्पष्ट होत होते की ती त्या माणसाला ओळखते आणि त्याला मदत करत आहे. थरथरत्या हाताने गौरवने कॅमेरा बंद करण्याचा प्रयत्न केला, पण त्याची बोटे हलली नाहीत. त्याला सानिका पुढे काय करते ते पाहायचे होते. थोड्या वेळाने सानिकाने कपाट बंद केले, जमिनीवर बसली, गुडघ्यांमध्ये डोके ठेवले आणि जोरात रडू लागली. पण गौरवला तिची दया आली नाही. त्याला वाटले की ते मगरीचे अश्रू आहेत जे ती तिचा अपराध लपवण्यासाठी ढाळत आहे. गौरवचे मन त्याच्याच विचारांनी भरले होते. त्याचे संपूर्ण आयुष्य एखाद्या चित्रपटासारखे उलगडू लागले. त्याने त्याच्या पालकांच्या इच्छेविरुद्ध जाऊन सानिकाशी स्वतःच्या मर्जीने लग्न केले होते, सर्वांना आश्वासन देऊन की ती कुटुंब एकत्र ठेवेल. पण आज तीच मुलगी कुटुंबाचा पाया कमकुवत करत होती. त्याला त्याच्या निवडीचा आणि त्याच्या प्रेमाचा पश्चाताप होऊ लागला. त्याने सकाळी घरी फोन करून त्याने जे पाहिले ते सर्वांना सांगण्याचा, पुरावा म्हणून व्हिडिओ दाखवण्याचा आणि सानिकाला घराबाहेर काढण्याचा विचार केला. तो या विचारांमध्ये हरवला होता. अचानक पडद्यावर पुन्हा हालचाल झाली. गौरव घाबरला. सावली परत आली का? त्याचे काम अजून पूर्ण झाले नव्हते का? त्याने तीच सावली पुन्हा खिडकीतून उडी मारताना पाहिली, पण यावेळी त्याची चाल लटकत होती आणि ती सरळ उभे राहू शकत नव्हती. तो स्थिरही राहू शकत नव्हता. जमिनीवर रडत असलेली सानिका त्याला पाहताच लगेच उभी राहिली. सावली जवळ आली आणि यावेळी तिच्या पाया पडली. प्रकाश इतका होता की गौरव आता स्पष्टपणे पाहू शकत होता. तो माणूस सानिकाचे पाय धरून विनवणी करत होता. त्याचे शरीर दुखत होते, जणू काही त्याला एखाद्या गोष्टीचे खूप व्यसन लागले आहे. सानिकाने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, पण तो उठू शकला नाही. गौरव स्क्रीन जवळ गेला. त्याचे हृदय भीतीने धडधडत होते. त्याच्या हालचाली, कपडे आणि रीती त्याला ओळखीच्या वाटत होत्या. हा चोर होता, प्रियकर नव्हता, तर त्याच्या जवळचा कोणीतरी होता, कुटुंबाचा विश्वासघात करणारा. गौरवचे डोळे आश्चर्याने आणि भीतीने विस्फारले जेव्हा त्या मुलाने हात वर करून कॅमेऱ्यातील लपलेली वस्तू घेतली. त्याच्या डोळ्यांवर एक मंद प्रकाश पडला आणि चेहरा पूर्णपणे स्पष्ट नव्हता. पण गौरवसाठी तो अस्पष्टपणाही पुरेसा होता, कारण तेच त्याचे स्वतःचे रक्त होते. त्याचा धाकटा भाऊ करण, तोच करण
जो विद्यापीठात शिकला होता, जो त्याच्या पालकांचा लाडका होता आणि गौरव त्याला स्वतःच्या मुलासारखे प्रेम करत असे. गौरव गोंधळला. त्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. करण अभ्यास करत होता, मग तो मध्यरात्री त्याच्या वहिनीच्या खोलीत काय करत होता आणि तो इतका दारू पिऊन का होता? मग गौरवला आठवलं की करण अलीकडे कुटुंबाला कमी भेटत होता. तो अनेकदा त्याच्या खोलीत बंद राहायचा आणि जास्त पैशांची मागणी करायचा. त्याची आई म्हणायची की त्याचा शिक्षणाचा खर्च वाढला आहे. पण आता सत्य बाहेर आले आहे. करण सानिका वहिनीच्या समोर हात जोडून रडत होता. तोंडातून फेस येत होता आणि थरथरत्या हातांनी तो सानिकाच्या चादरीचा कोपरा धरून काहीतरी मागत होता. सानिका असह्यपणे नकारात मान हलवत होती. जणू तिच्याकडे काहीच उरले नाही असे म्हणत होती. पण करणने तिचे पाय सोडले नाहीत आणि त्याचे डोके जमिनीवर आपटू लागला. सानिकाला भीती होती की तो स्वतःला इजा करेल, म्हणून तिने लगेच तिच्या मनगटातील शेवटची सोन्याची बांगडी काढली, जी तिच्या आईची शेवटची आठवण होती, आणि तिने ते करणला दिले. भुकेल्या कुत्र्याने हाड हिसकावून घेतल्याप्रमाणे करणने ते हिसकावून घेतले आणि तो लटपटत खिडकीकडे परत धावला. सानिका तिथेच भिंतीला टेकून बसली होती. तिचा चेहरा अश्रूंनी ओला झाला होता आणि सानिका तिथेच भिंतीला टेकून उभी होती. तिचा चेहरा अश्रूंनी भिजला होता आणि तिच्या डोळ्यात असहाय्यता स्पष्टपणे दिसून येत होती. ही असहाय्यता गुन्हेगाराची नव्हती, तर दोन कठीण परिस्थितीत अडकलेल्या एका महिलेची होती. एका बाजूला तिचा प्रिय पती गौरव होता, ज्याला ती गमावणार होती, आणि दुसऱ्या बाजूला तिचा धीर, ज्याच्या सन्मानासाठी तिने स्वतःचे बलिदान दिले होते. गौरवला असे वाटले की कोणीतरी त्याच्या छातीवर एक जड ओझे लादले आहे. त्याला त्याच्या विचारांवर राग आणि लाज आली. त्याला सानिका चोर वाटत होती, पण प्रत्यक्षात ती कुटुंबाच्या सन्मानाचे रक्षण करत होती. संपूर्ण कुटुंब करणला एक सभ्य आणि नीतिमान माणूस मानत होते, तरीही तो खूप दारू पित होता. तो इतका दारूमध्ये गळून गेला होता की त्याला त्याच्या वहिनीचे दागिने आणि भावाच्या कमाई चोरण्यात लाज वाटत नव्हती. सानिकाने हे गुपित स्वतःमध्येच ठेवले, जेणेकरून तिच्या वृद्ध पालकांचे मन तुटू नये आणि करणच्या कुटुंबाची बदनामी होऊ नये. गौरवचे डोके फिरू लागले. त्याचा मोबाईल फोन त्याच्या हातातून बेडवर पडला. सानिकावर संशय घेतल्याबद्दल आणि त्या निष्पाप महिलेवर अशा क्रूरतेला परवानगी दिल्याबद्दल त्याने स्वतःला शाप दिला. ती तिथे एकटीच होती. हा सर्व अपमान आणि वेदना सहन करत होती. दररोज तिला विविध प्रकारचे अत्याचार सहन करावे लागत होते. तिच्यावर निंदा झाली, तिच्यावर आरोप झाले, पण तिने कधीही एक शब्दही उच्चारला नाही, कारण तिला माहीत होते की ज्या दिवशी ती सत्य बोलेल त्या दिवशी हे घर उद्ध्वस्त होईल, तिच्या आईची इज्जत भंग होईल आणि तिच्या वडिलांचे डोके झुकेल. हे सगळं विचार करत असताना गौरवच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हे अश्रू पश्चातापाचे होते आणि सानिकाच्या सन्मानाची आणि महानतेची जाणीव होती. त्याने पुन्हा फोन उचलला. सानिका अजूनही तिथेच बसली होती, एकटी, उजाड आणि दुःखी. गौरवला तिच्याकडे जाण्याची, तिच्या पाया पडून क्षमा मागण्याची, स्वतःच्या हाताने तिचे अश्रू पुसण्याची आणि तिला सांगण्याची इच्छा करत होता की ती चोर नव्हती, तर त्या घराची सर्वात मोठी रक्षक होती. पण त्यांच्यातील अंतर खूप जास्त होते आणि वेळही खूप कमी होता. गौरवला माहीत होते की आता गप्प बसण्याची वेळ नाही. त्याला हे संपूर्ण नाटक सोप्या पद्धतीने संपवायचे होते, अशा प्रकारे की सत्य उघड होईल आणि कोणालाही अनावश्यक नुकसान होणार नाही. तरीही त्याच्या मनात खोलवर करणबद्दलचा राग होता. त्यानेच त्याच्या वहिनीला या अवस्थेत आणले होते. उद्या काय होईल याचा त्याला प्रश्न पडला. तो सर्वांना फुटेज दाखवेल की दुसरा मार्ग शोधेल. रात्र निघून जात होती, पण गौरवसाठी ती त्याच्या आयुष्यातील सर्वात लांब आणि काळोखी रात्र होती. त्याच्या डोळ्यांवरील पट्टी काढून टाकली होती. दोन समाज आणि गैरसमजांनी लपलेले सत्य आता उघड झाले होते. पण हे सत्य गौरवपुरते मर्यादित नव्हते. त्याच्या कुटुंबाला अजून सर्व काही कळायचे होते आणि ही त्याच्यासाठी एक नवीन परीक्षा असणार होती.
त्याच्या हृदयातील उजाडपणाच्या तुलनेत खोलीतील अंधार फिकट वाटत होता. तो तासनतास स्थिर बसून राहिला. तेच दृश्य त्याच्या डोळ्यांसमोर वारंवार येत राहिले, ज्यामध्ये त्याचा धाकटा भाऊ त्याच्या पत्नीच्या पाया पडला आणि त्याच्या नसांमधून वाहणाऱ्या विषाची भीक मागत होता. त्या एका सत्याने गौरवच्या आत्म्याला हादरवून टाकले, कारण हा केवळ चोरीचा खटला नव्हता, तर त्याने बलिदान दिलेल्या मानवतेचा प्रसंग होता. त्याने त्याच्या भावाने सहन केलेल्या अत्याचाराची कहाणी देखील सांगितली आणि त्याची पत्नी सानिका शांतपणे सहन करत होती. गौरवने ठरवले की गप्प राहणे हा गुन्हा असेल, म्हणून त्याने ताबडतोब त्याच्या मित्रांशी संपर्क साधला आणि त्या रात्री घडलेल्या घटनेबद्दल सांगितले. व्हिडिओचा तो महत्त्वाचा भाग सेव्ह करून त्याला पाठवला, ज्यामध्ये करणचा चेहरा आणि सानिकाची असहाय्यता स्पष्टपणे दिसते. त्या मित्राने त्याच्या प्रश्नाची उत्तर न विचारता त्याची आज्ञा पाळली आणि काही मिनिटातच ते विनाशकारी गौरवच्या मोबाईलमध्ये सत्य कैद झाले. आता पुढचे पाऊल सर्वात कठीण होते, ते म्हणजे त्याच्या वृद्ध पालकांना सांगणे की ते त्यांच्या संगोपनात कुठे कमी पडले आहेत आणि त्यांचा लाडका मुलगा, ज्याला ते त्यांच्या डोळ्याचे तारा मानत होते, तो प्रत्यक्षात घर उद्ध्वस्त करत होता. तो आता कर्ता बनला होता. गौरव सकाळची वाट पाहत होता, कारण त्याला माहीत होते की हीच वेळ त्याचे वडील मंदिरातून परत येतील आणि अंगणात बसतील आणि त्याची आई जपमाळ करत असेल. समुद्राच्या पलीकडे बसून गौरवने थरथरत्या हातांनी वडिलांचा नंबर डायल केला. फोन वाजत राहिला. त्याच्या एका शब्दाने घरात वादळ निर्माण होईल हे जाणून त्याचे हृदय प्रत्येक क्षणी खवळत होते. फोन उचलताच आणि वडिलांचा प्रेमळ आवाज ऐकताच गौरवच्या डोळ्यात अश्रू आले. रडत तो म्हणाला, बाबा, मी चोराला पकडले आहे. हे ऐकून त्याचे वडील घाबरले आणि लगेचच त्याच्या आईला हाक मारली. ऐका, गौरवने चोराला शोधून काढले आहे. त्याची आई आनंदाने धावत आली आणि म्हणाली, मी नेहमीच म्हणत होते की हे सगळं सानिका करत आहे. मला लवकर सांग, म्हणजे मी तिला घराबाहेर काढू शकेन. त्याच्या आईचे हे शब्द गौरवच्या कानात वितळलेल्या काचेसारखे घुसले आणि जड आवाजात तो म्हणाला, आई, सानिका निर्दोष आहे. ज्याच्यावर तुझा जीव ओवाळून टाकतेस तोच चोर आहे. हे ऐकून त्याची आई रागाने म्हणाली, तू वेडा झाला आहे का? परदेशात गेल्यानंतर तुला काय झाले आहे? अधिक वाद घालण्याऐवजी गौरवने त्याच्या वडिलांना सांगितले, मी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक व्हिडिओ पाठवत आहे. तो आत्ताच सर्वांसमोर प्ले करा. करणलाही तिथे बोलवा. आश्चर्यचकित होऊन त्याच्या वडिलांनी फोन बंद केला आणि व्हिडिओची वाट पाहिली. काही क्षणातच व्हिडिओ आला. थरथरत्या हातांनी त्याने व्हिडिओ प्ले केला आणि त्याच्या मोबाईल फोनच्या छोट्या स्क्रीनवर एक काळोखी रात्रीचे दृश्य दिसले, ज्यामध्ये एक सावलीदार खोली दिसली. ती खोलीत प्रवेश करत होती तिची आई घाबरली आणि म्हणाली, बघ, मी तुला सांगत होती की एक अनोळखी व्यक्ती आत येत आहे. पण पुढच्या क्षणी करणचा चेहरा कॅमेऱ्यात स्पष्ट दिसत होता. हे ऐकताच तिची आई हृदयद्रावक किंचाळली आणि अंगणात कोसळली. सानिकाच्या पाया पडून दारू पिण्यासाठी पैसे मागणारा मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून तिचा स्वतःचा मुलगा करण होता. हे पाहून तिचे डोळे आश्चर्याने विस्फारले. व्हिडिओमध्ये करणचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता, वहिनी, देवाच्या फायद्यासाठी मला पैसे द्या, नाहीतर मी मरेन. आणि सानिकाने रडत रडत तिच्या बांगड्यांपैकी शेवटची बांगडी काढून त्याला दिली. हे पाहून तिच्या वडिलांनी त्यांचा मोबाईल फोन टाकला आणि त्यांचे डोके धरून जमिनीवर बसले. घरात गोंधळ उडाला. दरम्यान सानिका स्वयंपाकघरात नाश्ता बनवत होती. गोंधळ ऐकून ती बाहेर आली तेव्हा तिला तिची सासू बेशुद्ध पडलेली आणि तिचे सासरे भिंतीला टेकून रडत असलेले दिसले. ती घाबरली. तिला भीती वाटली की गौरवने तिला घटस्फोट दिला असेल. पण मग तिच्या सासरेंनी डोके वर करून सानिकाकडे पाहिले. त्यांच्या नजरेत द्वेष नव्हता, तर लाज आणि पश्चाताप होता. तेवढ्यात करण भाऊ त्याच्या खोलीतून बाहेर आला. नशा उतरल्याने तो थरथर कापत होता. त्याच्या वडिलांनी करणला पाहताच त्याचा राग अनावर झाला. ते उठले आणि करणच्या तोंडावर जोरात चापट मारली, ज्याचा आवाज संपूर्ण घरात घुमला.
ते ओरडले, आम्ही तुला वाढवले, तुला शिक्षण दिले आणि तू आमचे म्हातारपण उद्ध्वस्त केलेस. तू तुझ्या वहिनीचे दागिने चोरत राहिलास, तर आम्ही त्या निष्पाप मुलीवर अत्याचार करत राहिलो. तुला लाज वाटली पाहिजे. तुझ्या आईसारख्या वहिनीच्या पाया पडला. घाबरून करण मागे हटला. भिंतीला टेकून रडत होता. त्याची अवस्था पाहून त्याची आई शुद्धीवर आली आणि रडू लागली, अरे माझ्या नशिबा, हा दिवस पाहण्यापूर्वी मी का मेली नाही. माझ्याच घरात दूध पाजले तोच साप मी कसल्या सापाला घराला डसला. सानिका एका कोपऱ्यात शांतपणे उभी राहून हे सर्व पाहत होती. तिला करणबद्दल दया आली, द्वेष नाही, कारण तिला माहीत होते की व्यसन ते माणसांना प्राण्यांमध्ये बदलते. तेवढ्यात गौरवने पुन्हा फोन केला आणि त्याच्या वडिलांनी फोन स्पीकरवर ठेवला. गौरवचा आवाज वेदनेने भरलेला होता. तो म्हणाला, बाबा, तुम्ही लोक सानिकाला शिव्या देत राहिलात, तिला चोर म्हणत राहिलात, तर तिने तुमचा सन्मान वाचवण्यासाठी आपले जीवन दिले. ती सतत तिचा सन्मान पणाला लावत राहिली. तुमचा मुलगा ड्रगच्या आहारी गेला आहे हे कळू नये म्हणून तिने तिचे दागिने विकले. घरातील लोकांना किराणा सामान परवडावे आणि करणच्या गरजा पूर्ण करता याव्यात म्हणून तिने स्वतः कमी खाल्ले आणि त्या बदल्यात आम्ही तिला काय दिले. आज मला माझ्या पत्नीचा अभिमान आहे आणि या हिरेची कदर न केल्याबद्दल मला स्वतःची लाज वाटते. गौरवचे बोलणे ऐकून सासू अडखळली आणि सानिकाकडे चालत गेली आणि तिच्या समोर हात जोडून म्हणाली, मुली, मला माफ कर. मी आंधळी होते, पण ममताने माझे डोळे उघडले. माझ्या डोळ्यांवर पट्टी बांधली होती. मी तुझ्यावर खूप अन्याय केला आहे. कृपया मला माफ कर, नाहीतर माझे डोळे शांतपणे बंद होणार नाहीत. सानिका पुढे झाली आणि तिच्या सासूला मिठी मारत रडू लागली. आई, तुम्ही माझी आई आहात आणि आई, मी जे काही केले त्याबद्दल माफी मागत नाही. मी हे फक्त हे घर कोसळण्यापासून वाचवण्यासाठी केले, कारण मला माहीत होते की ज्या दिवशी तुम्हाला करणबद्दलचे सत्य कळेल त्या दिवशी तुम्ही जिवंत मरशील. या भावनिक दृश्याने उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आणले. पण समस्या अजून संपलेली नाही, कारण करण अजूनही ड्रगच्या व्यसनाने ग्रस्त होता आणि त्याला उपचारांची गरज होती. त्याच क्षणी वडिलांनी ठरवले की या घरात काहीही गुप्त ठेवायचे नाही. त्यांनी करणचा हात धरला आणि म्हणाले, तुझी जागा आता या घरात नाही, उलट तू एका पुनर्वसन केंद्रात जा. जोपर्यंत तो माणूस बनत नाही तोपर्यंत तो या घराचा उंबरठा ओलांडणार नाही. करण रडत होता आणि विनवणी करत होता, पण त्याच्या वडिलांचे हृदय दगड झाले होते. त्याच संध्याकाळी करणला शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्याच्यावर ड्रगच्या व्यसनासाठी उपचार करण्यात आले. घरात एक विचित्र शांतता आणि एकटेपणा पसरला होता, पण खोटेपणा आणि संशयामुळे निर्माण झालेल्या एकटेपणापेक्षा ते बरे होते. दिवस गेले आणि हळूहळू गोष्टी सामान्य झाल्या. आता सासू मुलीपेक्षाही जास्त सानिकावर प्रेम करू लागली. तिने तिचा सल्ला घ्यायला सुरुवात केली. गौरवनेही रजा घेतली आणि भारतात परतला आणि त्याने सानिकाची त्याच्या कृत्याबद्दल माफी मागितली. त्याने करणमुळे विकलेले सर्व दागिनेही पुन्हा बनवले आणि तिला दिले. पण सानिकासाठी दागिन्यांपेक्षाही जास्त महत्त्वाचे म्हणजे तिला या घरात मिळणारा आदर. करणची वागणूक खूप लांब आणि कठीण होती, पण सानिका आणि गौरव त्याच्या सोबत राहिले, नियमितपणे त्याची चौकशी करत आणि त्याला प्रोत्साहन देत. तो स्वतःला खात्री पटवून देत राहिला की तो या दलदलीतून बाहेर पडू शकतो. काही महिन्यांनी जेव्हा करण घरी परतला, अखेर त्याला परवानगी मिळाली, तेव्हा तो पूर्णपणे बदललेला माणूस होता. त्याचा चेहरा स्पष्ट दिसत होता आणि त्याचे डोळे पश्चातापाने भरलेले होते. त्याने पहिले काम केले ते म्हणजे सानिकाचे पाय स्पर्श करून माफी मागितली. सानिकाने त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, जो सकाळी भटकतो पण संध्याकाळी घरी परततो, तो विसरला जात नाही. तू माझा भाऊ आहेस आणि नेहमीच राहशील. कालांतराने त्या घरात आनंद परतला, पण ती घटनेने यातून सर्वांना एक गहन धडा मिळाला. आपल्या मुलांच्या प्रेमात आंधळे होऊन
आपण अनेकदा न्याय सोडून देतो आणि इतरांच्या मुलींवर अत्याचार करतो, जरी त्या देखील कोणाच्या तरी मुली आहेत. आपण आपल्या स्वतःच्या मुलांच्या चुका झाकतो आणि इतरांच्या चुकांना दोष देतो. चांगल्या गोष्टीही वाईट म्हणून सादर केल्या जातात. शंका हा एक असा आजार आहे जो आनंदी घर उद्ध्वस्त करतो. तर संयम ही एक अशी शक्ती आहे जी सर्वात कठीण हृदयांनाही वितळवते. सानिकाचा संयम आणि त्याग व्यर्थ गेला नाही. तिने केवळ तिचे घर वाचवले नाही, तिने एका हरवलेल्या आत्म्याला वाचवलेच नाही, तर त्याला योग्य मार्गावर परत आणले. आज जेव्हा त्या घराचा उल्लेख केला जातो तेव्हा लोक सानिकाचे उदाहरण देतात आणि म्हणतात, सून अशी असावी जी तिच्या मजबूत चारित्र्याने सर्वात कठीण वादळांनाही उलटे वळवते. या कथेने ते सिद्ध केले, सत्य काही काळासाठी लपून राहू शकते, पण ते पुसून टाकता येत नाही. नाती सत्याच्या धाग्याने बांधलेली असतात आणि जर ती तुटली तर ती दुरुस्त करण्यासाठी खूप त्याग करावा लागतो. कृतींचे परिणाम अतिशय बारीक तराजूत तोलले जातात. जे लोक इतरांवर खोटे आरोप करतात त्यांना काळ नक्कीच लाजवेल आणि जे धीर धरतात त्यांना देवाकडून अशा कृपेने सन्मानित केले जाते की जग कौतुक केल्याशिवाय राहू शकत नाही. घरातील कपाट एकेकाळी वादाचे स्रोत आहे, परंतु आता त्यात आत फक्त वस्तूच लपलेल्या नसून धड्यांनी भरलेली एक कथा आहे. ती जवळून जाणाऱ्या प्रत्येकाला शांतपणे सांगते की इतरांवर बोटे दाखवण्यापूर्वी स्वतःमध्ये डोकावले पाहिजे, कारण कधीकधी शांतता ही सर्वात शक्तिशाली साक्ष बनते. यामुळे घराचा कायापालट झालाच, पण आजूबाजूच्या समुदायासाठी एक आदर्श निर्माण झाला. जिथे एकेकाळी सानिकाकडे बोट दाखवणारे आता लाजून दूर पाहतात. गौरवच्या पालकांनी केवळ माफी मागूनच नव्हे, तर त्याऐवजी तिने सानिकावर घराची संपूर्ण जबाबदारी सोपवली. असा विश्वास होता की ज्याने कधीही कठीण परिस्थितीत आपल्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेशी तडजोड केली नाही, तोच खऱ्या अर्थाने त्याचे रक्षण करू शकतो. सानिकाने कधीही तिच्या सासूला असे वाटू दिले नाही की ती जिंकली आहे. ही सानिका हरली आहे. उलट तिच्या सेवेने, प्रेमाने आणि चांगल्या वागण्याने तिने तिच्या हृदयात इतके स्थान मिळवले आहे की तिची सासू प्रत्येक मेळाव्यात तिच्या सुनेचे कौतुक करताना कधीही थकत नाही. करणची तब्येत सुधारल्यानंतर ती त्याला त्याच्या अभ्यासात परत येण्यास मदत करते. हे सोपे नव्हते, कारण औषधाने त्याची विचार करण्याची क्षमता कमकुवत केली होती. परंतु सानिकाने त्याला खऱ्या शिक्षेसारखे मार्गदर्शन केले आणि गौरवने त्याला वडिलांसारखे आधार दिला. हळूहळू करण त्याच्या जुन्या स्वभावाकडे परतला. तो पुन्हा जिवंत होऊ लागला आणि विद्यापीठात पुन्हा प्रवेश घेऊ लागला. तो नेहमी म्हणायचा की जर वहिनीने त्या रात्री त्याचे गुपित ठेवले नसते आणि त्याच्या कुटुंबासमोर त्याचा अपमान केला नसता, तर कदाचित त्याने सुडाच्या भावनेने त्याचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केले असते. पण त्यांच्या संयमाने आणि त्यागाने मला आतून बदलून टाकले. गौरवचे सानिकासोबतचे नाते अधिक घट्ट झाले, कारण त्याला समजले की सौंदर्य फक्त दिसण्याबद्दल नसते. खरे सौंदर्य चारित्र्यात असते, जे सर्वात कठीण परिस्थितीतही टिकते. ती डगमगत नाही. तो कधीही ऐकीव गोष्टींवर आधारित आपल्या जोडीदारावर संशय घेणार नाही अशी शपथ घेतो, कारण संशय हा वाळवीसारखा आहे जो प्रेम आणि नातेसंबंध नष्ट करतो. या कथेचा सर्वात मोठा धडा म्हणजे केवळ परिस्थितीच्या आधारावर निर्णय घेऊ नयेत, कारण कधी कधी सत्य देखील फसवे असू शकते आणि संयम नेहमीच फलदायी ठरतो. आज सानिकाने दाखवलेला संयम आणि समजूतदारपणा तिच्यासाठी एक उदाहरण आहे. आधुनिक काळात जिथे क्षुल्लक गोष्टींवरून कुटुंबे विभाजित होतात, ती एक दुर्मिळ गोष्ट आहे. तिने तिच्या मजबूत व्यक्तिमत्वाने एका उद्ध्वस्त घराचे स्वर्गात रूपांतर केले. ही कहाणी प्रत्येक सासूसाठी धडा आहे जी तिच्या सुनेला अनोळखी मानते, आणि प्रत्येक पतीसाठी धडा आहे जो तो इतरांचा सहज प्रभाव पाडतो. सत्याचा सूर्य उशिरा उगवू शकतो, पण तो उगवतो, आणि जेव्हा तो उगवतो तेव्हा तो खोट्याचा सर्व अंधार दूर करतो. आज त्या घराच्या अंगणाला त्याचे पूर्वीचे वैभव परत मिळाले आहे, जिथे आता शंका नाही, उलट ते प्रेम, एकता आणि विश्वासाचे रहस्य आहे जे भावी पिढ्यांना मार्ग दाखवत राहील.
तर मित्रांनो, ही आजची कथा होती. या कथेबद्दल तुमचे काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.